तर नमस्कार मित्रांनो, हे आहे शहर पुण्यातील. तर बघू शकता या शहरामध्ये ज्यावेळेस तुम्ही जॉबसाठी याल तर त्यावेळेस हे बघितल्यानंतर तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आहे, कारण की तुम्ही नवीन आहात. आणि ज्यावेळेस तुम्ही लक्षात ठेवा की लोक बाहेर नावासाठी भांडतात, धर्मासाठी भांडतात, जातीसाठी भांडतात. काही लोक साऊथ आणि नॉर्थ एरियासाठी भांडतात, काही लोक रेसिमसाठी भांडतात. परंतु लक्षात ठेवा या भागातील लोक फक्त शहराच्या नावासाठी भांडतात. आणि ज्यावेळेस तुम्ही शहरामध्ये कामासाठी जॉबसाठी याल आणि रस्त्यावर तुम्ही या ज्यावेळेस हे बघाल तर त्यावेळेस घाबरायचं नाही आहे. आणि अजिबात तुम्हाला सांगतो पॅनिक व्हायची काही गरज नाही आहे. तुमच्याकडे कार आहे असेल तर तुम्ही बिंदास्त मूव्ही बघायचा, लावायचा आणि त्याच्यामध्ये थोडाफार एन्जॉय पण करायचा. आणि तोपर्यंत सिग्नल सुटलेलं असेल. आणि जर तुमच्याकडे टू व्हीलर असेल तर तुम्ही डायरेक्ट फुटपाथवरून गाडी घालायची, कारण की तुमच्या बापाचा रोड आहे ना. आणि या भागामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की पाण्याची खूप प्रॉब्लेम आहे, कारण की हा भाग परिसर जो येतो तो येतो ग्रामपंचायतमध्ये. आणि इथे जागोजागी टँकर उभे असतात. आणि जर तुम्हाला अंघोळीची गरज नसेल तर तुम्ही अंघोळ करायची काही गरज नाही, कारण की इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. आणि तिसरा प्रॉब्लेम असा आहे की या शहरामध्ये कचऱ्यासाठी व्यवस्था खूप बेकार आहे, कारण की डायरेक्ट 15 दिवसानंतर गाडी इथे येते. आणि इतर दिवसाला ही काही कचऱ्याचे लोक उचलणारे लोक 15 दिवस कचऱ्यामध्ये लपून बसलेले असतात. आणि जर तुम्ही कचरा टाकताना कुठं सापडला तर पोलिस तुम्हाला धरल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला ब्लॅकमेल केल्याशिवाय ते राहणार नाही. आणि इथे राहिले सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न. जे एका वेळेस माझ्या मित्राच भांडण झाली होती, त्यावेळी मी कॉल केला होता पोलिसांना. तर पोलिसांनी माझा नंबर त्या माणसाला दिला समोरच्या. आणि तेथील काही लोकल गुंड्यांनी मला एवढं परेशान केलं कॉल करून खूप मी पॅनिक झालो होतो. आणि या शहरामध्ये तिचा असा प्रॉब्लेम आहे की या शहरामध्ये फॅमिलीसोबत तुम्ही राहू शकत नाही, कारण की इथे ज्या काही रूम्स आणि PG अवेलेबल आहेत त्या फक्त जॉब्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि इथे सर्वात जास्त फूड कोड पण भरपूर आहे. आणि आता या सर्वाचा प्रॉब्लेम, आता तुम्ही सांगा या सर्वात प्रॉब्लेम कोणाचा आहे? इथे लोकल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथे लोकांचा प्रॉब्लेम आहे का जॉब करणाऱ्यांचा प्रॉब्लेम आहे? हा प्रॉब्लेम आहे सरकारचा. कारण की या भागामध्ये 500 एकर जागा असणाऱ्या भागामध्ये 200 एकर जर कंपनी असेल ना, बाकीचा भाग असाच पडला असेल तर प्रॉब्लेम सरकारचाच आहे.